त्याच्यासोबत अजून कोण नाहीये त्याला पाठवा अजून एक कोण जाणार नियोजन आहे कोणी फक्त पहा डोळे कोणी नाहीये पण त्यांच्या पाठीशी हा भैरव आणि ही पंच कमिटी सतत उभी आहे आणि त्यांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी आपल्या सर्वांना भेट म्हणून जी वस्तू दिलेली आहे तिचा आपण सोज्यानं सत्कार करायचा आहे. आणि त्यांच्या हस्ते हा कलशारोहण समारंभ पार पडतोय. त्याच्या अगोदर आपल्या गोडोली गावचं एक हर हुनरी व्यक्तिमत्व सर्वांच्या हाकेला ओ देणार प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये सहभागी असणार वेळ प्रसंगी स्वतःची पदरमोड करणार पण त्या कार्यामध्ये झोकून देणार असं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे विलास नाना यांच्या हस्ते आदरणीय महाराजांची पाद्यपूजा पार पडली. उभयता सपत्नीक यांनी पूजा पार करून आज हा मंगल कलश सोहळा या ग्रामस्थानी करून मोठ्या श्रद्धेनं हा कलशारोहण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. अनेक माहेरवासिनी कालच या ठिकाणी दाखल झाल्यात. बघा सगळ्यांचा ओढ गोडोलीकडे यायचा लागलाय. केव्हा एकदा गोडोलीत जाऊन माझ्या भैरवाचा कळस डोळ्यानं पाहिन मूर्ती कधी पाहिजे अशी आस प्रत्येकाला लागलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी विविध रूपामध्ये सहभागी झाल्यात आणि माझ्या या भैरवनाथाच्या कलशाला मन भरून आशीर्वाद देत आहेत. समस्त ग्रामस्थांना आशीर्वाद देत आहेत आणि अत्यंत चांगलं मांगल्याचं कार्य तुम्हा सर्वांच्या हाताने पार पडतंय. एकदा जोरात म्हणायचंय सर्वांनी भैरवाच्या नावाने. पोपटराव कोपऱ्यात आवाज येत नाहीये. भैरवाच्या नावाने
क्या बात है. चांद बनो नमसोमाय च रुद्राय च नमसाम्राय च चारुणे च चन्द्राय च वज्रपते च रुद्राय च भीमाय च अग्रेवदाय च दूरेवदाय च अन्त्रे च संसार वैनाशना अनेक जन्म गतं पाप स्मरणेन विनश्यते. चांगले म्हणा चांगले भैरवाच्या नावानं चांगले देवराज सैव मान्य भावनादि भंगज व्यायकम दुर्गम काल मंदिरा शूलटंक पाशदंडपाणि मादिकारं शाम्यकाय मादिदेवमक्षरं विरामय भीमविक्रमं प्रभो विचितताण्डवं प्रिया काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रसिद्धचार विग्रह भक्तवत्सलसितं समस्त लोकविग्रह विनिकंकर मनोद्यम हेमकंकल लसटकरी काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे धर्मसेतु बालकं तदो मार्गनाशं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकमिव स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे कालतापनाशक प्रयन्ते कालभैरवाग्नि नराङ्ग्र इति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे विद्युतां समप्रभामृगवदे हस्ते चक्र गदा चापरिगा चापम कलर दुसराही बसला गेला त्या ठिकाणी गेलेला आहे. भैरवाच्या नावाने दौलांत त्या ठिकाणी विराजमान झालाय. अत्यंत नयनरम्य आपण सर्व साक्षीदार गेले अनेक 4-4.5 वर्ष ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतोय. भूमिपूजन झालं. कोरोनासारखी भगवान दत्तगुरु नरसिंह शनी आणि हनुमानजी अशा पंचदेवता त्या ठिकाणी विराजमान झालाय. महाबली महारुद्र हनुमान की चला सर्वांनी हात वर करून मगासारखा जय जयकार करायचे. हनुमान महाराज की, महाबली महारुद्र की, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. सूचना
या पाचही देवांचा कलशारोहण समारंभ पार पडतोय. महारुद्र हनुमान की जय, शनेश्वर महाराज की जय, दत्तगुरु महाराज की जय, मंगल मूर्ती मोरया. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. यानंतर श्री भैरवनाथाची आरती संपन्न होईल आणि आरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात नाना विलास नाना आरतीसाठी कृपया सर्वांनी आहे या जागेवर एखाद्या यजमान दाखवते आरतीला विलास नानावर एक समोरची साडीची काउंटर सुरुवात घ्यायची. एक साडीची काउंटर मोकळी करायची असं नाही करायचं. असं मोठं होतं. काउंटर रिकामे झाले का फक्त टीम मेंबर काउंटरवर थांबतील. गौरव दादा गौरव मोरे पाटील सगळ्यांनी आपल्याची घाई करू नका. अजिबात आत येऊ नका. इतके आत साफ करा. थोडंसं मी जरा हे बोलतो प्रेमानं बोलतो ऐकून घ्या. म्हणजे गर्दी नकोय. ही आरती काय करायची आहे. कलशारोहण झालंय. महाराज साहेब तिथे बसणार आहेत होता. तिथे तुम्हाला दर्शन वगैरे तिथे मिळणार आहे समोर. गौरव दादा आला का. गौरव दादा गणपुरा असेल गंगारा पोळ्याने गणपुरा असेल गंगारा पोळ्याने. जय देव भैरवा शिवा अवतारा जय देव शिवा अवतारा. आरती ओ वाळू माझ्या काय भैरवा. जय देव भैरवा शिवा अवतारा जय शिवा अवतारा. आरती ओ वाळू माझ्या काय भैरवा. काळ भैरव आहे देव भक्त कैवारी देव भक्त कैवारी. योगेश्वरी माता त्याच्या आहे शेजारी. जय देव भैरवा शिव अवतारा देवा शिव अवतारा. आरती ओ वाळू माझा काळ भैरवा. काळ देव आहे देव भक्त कैवारी देव भक्ताचा कैवारी. योगेश्वरी माता आहे त्याच्या शेजारी. जय देव भैरवा शिव अवतारा देव शिव अवतारा. आरती ओ वाळू माझ्या काय भैरवा. काळ्या घोड्यावरती देव माझा निघाला. गोडोली गावात त्यानं रहिवास केला. जय देव भैरवा शिव अवतारा देवा शिव अवतारा. आरती ओ वाळू माझ्या काळ भैरवा. डवर वाजला देवा तुझा डवर वाजला देवा डवर वाजला. या गोडोली गावात तुझा जगर वाजला. जय देव भैरवा शिव अवतारा देवा शिव अवतारा. आरती ओ वाळू माझ्या काळ भैरवा. हॅलो श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गोडोली या ठिकाणी आज काळ भैरवनाथ जोगेश्वरी या मंदिराची मूर्ती स्थापना आणि कलशारोहण गेले सात वर्षापासून या ठिकाणी या मंदिराचा आपण पायाभरणी शुभारंभ केलेला होता. 7 वर्ष कारण भव्य मंदिर हे पाषाणामधलं मंदिर आहे. दगडी मंदिर आहे. आरसीचे मंदिर आपल्याला लगेच होऊ शकेल 1-2 वर्षामध्ये. परंतु हे हेमाडपंथी फार जुनं मंदिर आणि आपले असणारे आर्किटेक्चर महेश साळुंके यांनी या संपूर्ण मंदिराचं आर्किटेक्चर भव्य दिव्य केलेलं आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. अतिशय बारीक या पाषाणावरती कला केलेली आहे. जणू का आपण हे मंदिर जर पाहिलं तर फार पांडवकालीन असल्यासारखं किंवा हेमाडपंथी असल्यासारखं आपल्याला भव्य दिव्य या ठिकाणी मंदिर दिसतील. या मंदिराची संपूर्ण गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी या गोडोलीतल्या ग्रामस्थांनी काही माहेरवासिनी असतील या ठिकाणच्या यांनी अंतकरणापासून आपल्या गावच्या भैरवनाथ मंदिरासाठी ग्रामदैवत असणार मंदिर आपलं गुरुदैवत असणारं मंदिर या मंदिरासाठी अगदी अंतकरणापासून तन मन धन अर्पण करून या ठिकाणी सर्वांनी अगदी फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी सहकार्य करून आज या मंदिरावरती कलशारोहण आणि मूर्ती स्थापना दिली आहे. खऱ्या अर्थानं
ते मंदिर आपण गावामध्ये ग्रामस्थांनी का बनत असतो तर खऱ्या अर्थाने या मंदिराची आपल्या गावावरती आपल्याला कृपा झाली पाहिजे. कारण मंदिरांच्या प्रत्येक गावाला वेस असते. त्या वेसेच्या आत कुठल्याही प्रकारचं आमच्या या गावावरती नैसर्गिक संकट येता कामा नये. आमच्या गावातील सर्व लोक ग्रामस्थ सुखी राहावं, समृद्धी राहावी, आमच्या गावामध्ये पाऊस पडावा, धान्य पिकावं, धनधान्य पिकावं, सुख समृद्धी वाढावी, संपूर्ण कुठल्याही प्रकारच्या आमच्या गावातील रोगराई येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आपण ग्रामदेवतेच्या प्रत्येक गावोगावी आपण स्थापना करत असतो. कारण 12 महिन्याचे आपल्या महाराष्ट्र पद्धतीने 12 महिन्याचे 12 सण उत्सव साजरे करत असतो. आपण प्रत्येक सणाला आपण गोडधोड पुरणपोळी करत असतो. तो प्रत्येक वेळेला काय आपण कुलदेवतेच्या मुख्य ठिकाणी आपण पोचू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या गावात आपण ज्यावेळेला गोडधोड पुरणपोळीचं नैवेद्य करतो त्यावेळेला आपल्या गावातल्या या ठिकाणी मंदिराला आपण पहिल्यांदा जाऊन मग आपण तो भक्षण करत असतो. अशा प्रकारे ह्या ठिकाणी या ग्रामदेवतेची आपण स्थापना केलेली आहे. कुलदेवतेची आज आपण या ठिकाणी स्थापना केलेली आहे. कारण प्रपंच करणाऱ्या माणसाला 5 दैवत आयुष्यामध्ये महत्त्वाचे असतात. ते कधी जीवनामध्ये कुठल्याही माणसाने कधी विसरू नयेत. प्रथम दैवत आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मातृदेव भव. हे संपूर्ण सगळे 32 पंथांनी सर्व संप्रदायाने मान्य केली दैवत आहेत. पहिलं दैवत आहे मातृदेव भव, 2 नंबरला पितृदेव भव, 3 नंबरला वास्तुदेव भव, 4 नंबरला कुलदैवत आणि 5 नंबरला ग्रामदैवत. या 5 दैवताचा जीवनामध्ये जर आपण आयुष्यात घेतला तर कुठल्याही कधीही आपल्या जीवनामध्ये माणसाचे दुःख येणार नाही, संकट येणार नाही. ती परंतु आज हीच गोष्ट आपल्याला कधी पडलेली आहे. कारण आज आपण लग्न झालं प्रपंच करावर की आपली आई वडील गोट्यामध्ये आहे ते आपण घरामध्ये असतो. आज बघती परिस्थिती किती ते वृद्धाश्रम का निघालेली ते भारतीय संस्कृतीमध्ये वृद्धाश्रम हा शब्द सुद्धा नव्हता. परंतु आज कलियुगामध्ये आपण बघतोय आज लगीन झालं आईबाप गोट्यात नाही तिथे जायचं. कारण आईबापाची सेवा करा. तुम्हाला कुठल्याही संताकडे जायची गरज नाही, कुठल्या देवाकडे सुद्धा जायची गरज नाही. परंतु आपण आईबापाचा पहिला आशीर्वाद घेतला पाहिजे. ज्या गावामध्ये ज्या घरामध्ये आपण वास्तव्य करतो त्यावेळेला घराचे आपण नवीन बांधकाम करत असतो त्यावेळेला आपण वास्तुपुरुषाची प्रतिमा आपण घरामध्ये पुरलेली असते. उठलं की त्या वास्तूमध्ये ज्या घरात आपण राहतो त्यामध्ये सर्वांनी उठलं की आम्हाला याच वास्तूमध्ये दीर्घायुष्य सुख समृद्धी संपत्ती संतती लाभावी त्या वास्तूला आपण आशीर्वाद मागायचा आहे. ज्या कुलदेवतेला समोर तुम्ही प्रपंचात पहिला पाऊल टाकला 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्ताश्रम, संन्यास आणि वानप्रस्थ आश्रम. त्यातला ब्रह्मचर्य आश्रम सोडून तुम्ही जो ग्रस्ताश्रम स्वीकारता त्यावेळेला कुलदेवतेला सोडून तुम्ही आज ही आपण प्रथा आहे. नवीन लग्न झालं की कुलदेवतेला आपण त्या दोघा बहिणीला पाठवतो आणि मग प्रपंचाला सुरुवात करत असतो. त्या कुलदेवतेचं आपल्या देवघरामध्ये मुख्य अधिष्ठान असतं. रोज घरातील नित्यमन पूजा करा आणि तीर्थ घ्या. तुमची मन पवित्र होतील, तुमची वाचा पवित्र. काही वेळ मौन धरा, आंतरिक जप करा. किमान 1 तरी माळा जप करा. गळ्यात माळा घाला नाही तर नका घालू, परंतु किमान 1 तरी माळा रोज त्या घरामध्ये आपण जप केली पाहिजे. आणि ज्या गावामध्ये आपलं वास्तव्य आहे त्या ग्रामदैवत रोज नित्य दर्शन घ्या. आणि ही चांद एव्हरी टाईम रात्रीच्या 12 वाजता तुम्ही घरातून बाहेर पडा. कधी तुमच्या आयुष्यामध्ये मनोकामना पूर्ण झालं नाही ते असं कधी घडणार नाही. परंतु आज प्रपंच करायला आज एवढा तुम्हाला उपदेश देतोय. 5 दैवताला कधी आयुष्यात विसरू नका. मातृदेव भव, पितृदेव भव, कुलदैवत, ग्रामदैवत आणि वास्तुदैवत ठरवायचं. या दैवताचा आशीर्वाद घ्या. नक्कीच तुम्ही या संसारामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हीच या निमित्तानं मी आज काळभैरवनाथांच्या चरणावरती, योगेश्वरी मातेच्या चरणावरती आणि सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती अंतकरणापासूनची चरणांग घालून उपस्थित सर्व माता भगिनींना, माहेरवासींना, ग्रामवासीयांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो अशा सर्वांना शुभाशीर्वाद देतो. परंतु 51,000 रुपयांची देणगी मंगेश जगताप त्यांच्या सुविधे पत्नी अनिता जगताप यांच्या दोघांच्या वतीनं देवस्थान ट्रस्टला सुपूर्द होते. देवस्थान ट्रस्टचे सन्मान. मी व्यंकटराव मोरे गोडोली या ठिकाणी भैरवनाथ महादेव मारुती गणपती देवस्थान ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या मालकीचं फार पुरातन असं एक तिथं मंदिर होतं. त्याला इसवी सनापूर्वीपासूनचा इतिहास आहे. हे मंदिर पूर्णपणे जीर्ण झालं होतं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प 2017 साली केला आणि अक्षय तृतीयाला 2018ला या मंदिराची उभारणी सुरू करायला केली. उभारणी सुरू करत असताना पहिल्यांदा हे मंदिर कसं असावं यासाठी परीक्षण करत असताना आम्ही स्वतः शेगावला जात असताना आपेगाव या ठिकाणी मंदिर पाहिलं. त्या प्रकारची प्रतिकृती जवळपास तशी व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि त्यानंतर पूर्णपणे काळ्या पाषाणात हेमाडपंथी मंदिर गोडोली तयार करावं असा संकल्प ग्रामस्थ गोडोलीचे आणि देवस्थानचे ट्रस्ट यांनी आपल्या मनात संकल्पना घेतली आणि तेव्हापासून गेले 7 वर्ष हे मंदिर बांधकाम सुरू झालं आणि आज एक सुंदर एकदम छानपैकी आणि एकदम काय म्हणतो आपण की सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. त्याचे काल
काल त्याची प्राणप्रतिष्ठापना केली आणि आज कलशारोहण केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना परमेश्वराची कृपा राहो हीच अपेक्षा. तर त्या शैलीमध्ये म्हणजे महाराष्ट्रीयन शैलीमधलं एक मंदिर असावं काळ्या दगडामध्ये बेसॉल्टमधलं, जे करणं फार अवघड आहे आजच्या काळामध्ये. कारण तो दगड तसा मिळणं अवघड आहे. रस्त्यांची कामं चालू असतात, त्यामुळं दगडाचा ह्या मोठ्या साईजचा दगड अवेलेबल करणं खूप त्रासच होतो. तर ती माणसं शोधणं, त्यांची काम करण्याची पद्धत आपल्या मूळ मंदिराच्या शैलीवरून मॅच झाली पाहिजे, असे अनेक चॅलेंजेस होते. त्यामध्ये करोनाचा एक काळ होता, पण करोनाचा काळ निघाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्टी फार ऊर्जावान होते. त्यामुळे ट्रस्टीबरोबर काम करत असताना असं कधीही झालं नाही की कोणालाही कशासाठी थांबावं लागलं नाही. त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला उपलब्ध करून दिली. म्हणजे जो काही डिले झाला तो नॅचरल वेमध्ये झाला. अदरवाईज हे 5 वर्षात झालं असतं, पण जो करोनाचा काळ होता 2 वर्षाचा, त्या काळामध्ये आपलं काम थोडं कमी झालं. परंतु जो काही दर्जा आपण ह्यामध्ये अचीव्ह करू शकलो, म्हणजे आपेगावचं ज्याचं उदाहरण आपण घेतोय त्यापेक्षाही चांगल्या दर्जाचं लोकेशन इथे आहे आणि चांगल्या दर्जाचं महत्त्वाचं म्हणजे अजिंक्यताऱ्या किल्ल्याच्या सानिध्यात आपण आहोत. तर ह्याचं जे अप्रूप आहे, याचं जे स्थान महात्म्य आहे या गावाचं, इथं छत्रपतींचं ते आलेले आहेत आणि इथं त्यांचं रहिवास राहिलेला आहे काही काळासाठी. तर हे फार अप्रूप आहे. त्यामुळं या जागेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ते दैवतच आहे आपल्यासाठी. त्या भैरवनाथाचं मंदिर करत असताना अतिशय आनंद वाटला आणि यामध्ये शैली आणि भैरवनाथाचं आता जे काम आपलं झालेलं आहे हा एक फेज 1 आहे. फेज 2 मध्ये आपण काही एंट्रन्स गेट, परिसर विकास, इलेक्ट्रिफिकेशन आणि त्याची प्रभावळ, मूर्तीच्या मागे प्रभावळ असते त्या संदर्भात डिझाईनवर काम चालू आहे. आता अजूनही 3-4 महिन्यात हे पूर्ण होणं अपेक्षित आहे. आणि मंदिराचं काम दगडात जेव्हा असेल, ज्यात आपण लोखंड वापरत नाही, त्यावेळेला असं मंदिर 1000 वर्ष टिकतं. कारण लोखंड विरतं. लोखंड ही शक्ती आहे आणि तीच त्या ऱ्हासाचं कारण पण आहे. आरसी स्ट्रक्चरचं लाईफ हे 100 वर्षाच्या वर नाही. म्हणून आपण दगडाचंच मंदिर करतो, कारण ते जे परंपरा आहेत आपल्या 1000 वर्ष टिकलेल्या आहेत आणि आम्ही आर्किटेक्ट म्हणून नवीन पिढीला किंवा पुढच्या जनरेशनसाठी कुठलाही वारसा देऊ शकत नाही. RCC बिल्डिंग बांधल्यानंतर त्या नष्ट होणार 2-3 पिढ्यामध्ये, पण जुनं काय होतं हे राहिलं पाहिजे, हे दिसतं. आज आपण अभ्यास करू शकतो त्या दगडाच्या विटाच्या जुन्यातल्या बांधकामावरूनच. म्हणून हे निर्माण करणं गरजेचं होतं. ह्या निर्माण कार्यामध्ये त्याचा फील आपलेपणा जो येतो की हे आपण बांधलेलं आहे, आपला काळा देव आहे, काळा दगड आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून जेव्हा प्रतीत होतात तेव्हा ते आपलं वाटतं. आतून त्याचा चांगला भाव तयार होतो. त्याला व्हर्नॅक्युलर म्हणतात. लोकल भाषेत लोकल लोकांच्या जनतेला अपेक्षित असं ते मंदिर करायचं असं होतं. ते 4 दिवस श्री भैरवनाथ नरसिंह मारुती गणपती यांच्या जीर्णोद्धाराचा सोहळा बोडोली गावात संपन्न होत आहे. पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक निघाली. श्रींची सगळ्या मूर्तींची बोडोली गावातून ग्रामप्रदक्षिणा, त्याचबरोबर काल प्राणप्रतिष्ठा झाली. त्याचबरोबर आज कलशारोहणाचा कार्यक्रम, उद्या महिलांच्या आरोग्यासाठी आपण आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम घेतलेला आहे, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक. तरी कालचा आणि आजचा सोहळा श्री भैरवनाथ मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला तो आमच्या कारकिर्दीतील आमचा भव्य दिव्य असा सोहळा आमच्या डोळ्यात एकच झाला. त्याबद्दल म्हणजे खरंच भैरवनाथाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहे की आमच्या डोळ्यात एकच हा कार्यक्रम होतोय. त्याचं कार्य आमच्या हातातून घडलं. त्याबद्दल बोडोली गावाला, बोडोली देवस्थान ट्रस्टला, तसेच बोडोली या देवस्थानचे वहिवाटदार मानकरी यांच्या सर्व 12 बलुतेदार यांच्या शतशः मी आभारी आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही संधी उपलब्ध झाली आणि मी कृतकृत्य झालो. त्याबद्दल धन्यवाद. 18 भैरवनाथ मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आज 2024 म्हणजे 7 वर्ष मंदिर बांधण्यासाठी कालावधी गेला. एक्स्ट्रा कालावधी करोनाच्या काळात 1-2-3 वर्ष मंदिराचं काम बंद होतं. त्याच्यानंतर
मंदिराच्या कामाला अतिशय चांगल्या पद्धतीने गती आली आणि कामाची गती वाढवण्यासाठी आमचे विद्यमान नगरसेवक शेखर मोरे पाटील, त्यांचे बंधू सुनील मोरे पाटील यांचा 100% मी वाटा म्हणत नाही, 110% सिंहाचा वाटा आहे. आणि दुसरी त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या मंदिराच्या परिसराची जागा अतिशय 8 गुंठ जागा दोघांच्या अजराम बापू मोरे पाटील, शंकरराव मोरे बापू मोरे पाटील यांनी अशीच गावाला मंदिर बांधण्यासाठी दिली. त्यांचे मी दोघांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढची जी मंदिराचं जे आखणी आम्ही केली, जो कार्यक्रमाची आखणी अतिशय सुनील पाटलांनी वैयक्तिक अतिशय मोठं श्रेय घेऊन जी काम केलं, काम करणाऱ्याचं कौतुक करणं अतिशय गरजेचं आहे. आज महिनाभर त्यांनी स्वतःचा वेळ म्हणजे शेखर पाटलांना मला संपर्कात घेऊन, बाकी ट्रस्टीला पण संपर्कात घेऊन, पण स्वतः भयंकर मोठं कष्ट घेतलं आहे. त्यांचं कार्यक्रमाचं अतिशय सुनील पाटलांनी नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं आहे. पण काही गोष्टी होते ती इकडं तिकडं गावकऱ्यांनी किंवा गावातल्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे. काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ती कुठल्या बाबतीत आत्तापर्यंतचा कार्यक्रम आता 3रा दिवस आहे. कुठलाही कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं चालू आहे. तर मिरवणुकीच्या बाबतीत तर शेखर पाटलांनी सगळ्या रूपरेषा सांगितल्या. ती मी काही फार पुढचं सांगत नाही, पण त्याचं श्रेय दोघं भावांना अतिशय चांगल्या पद्धतीने जातं आहे. एवढं बोलून मी आज घेऊन ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या क्षणी तर आतापर्यंत भैरव आपल्याला साथ देतच होता. तर इथून पुढे देवाला शांती, लक्ष्मी, गावाचा एकोपा आणि निसर्गाची साथ लाभावी ही सर्वांना देव भगवंताची ईश्वरचरणी या दिवशी मी प्रार्थना करतो. मी सुनील मोरे पाटील, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा खजिनदार, आपल्याशी या व्हिडिओच्या निमित्ताने संवाद साधतोय. खरं तर सातारा म्हटलं की सैनिकांचा जिल्हा, सातारा म्हटलं की कंदी पेढ्यांची ओळख, अशी सातारा शहराची, सातारा जिल्ह्याची ओळख आहे. अगदी त्याच पद्धतीनं गोडोली गावची ओळख म्हटलं की पूर्वी कमळाचं तळं म्हणून गोडोली गावची ओळख होती. कालांतराने याच गोडोली गावामध्ये सुंदर असं साईबाबा मंदिर झालं आणि साईबाबा मंदिर आणि गोडोली हे एकच समीकरण झालं. अशी ही पूर्वीची जी जुनी ओळख आहे गोडोली गावची, ही ओळख नवीन करण्याचं काम या भैरवनाथ मंदिराच्या उभारणीच्या निमित्तानं होत आहे. जवळपास 800 ते 1000 वर्ष आयुर्मान असेल एवढं हे सुंदर काळ्या पाषाणामधील हेमाडपंथी मंदिर आज संपूर्ण तयार झालेलं आहे. आणि गोडोली गावचीच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याची एक नवीन ओळख म्हणून ही गोडोली गावची ओळख उदयाला येते. एक नवीन धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून देखील या परिसराचा विकास होऊ शकेल. या परिसरामध्ये अनेक भाविक भक्त, पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी आकर्षित होऊ शकतील, अशा पद्धतीची नवीन मंदिराची रचना झालेली आहे. या मंदिराच्या उभारणीमुळे गोडोली गावामध्ये असलेल्या तिन्ही मोरे भावकी एकत्र आल्या. या तिन्ही मोरे भावकींच्या व्यतिरिक्त उर्वरित गावातील सर्वच परिवार, ज्यामध्ये शिंदे, जगताप, निकम, घुले, आहिरे, संकपाळ, खुडे, नलवडे, साळुंखे, कामटे अशा सगळ्या परिवारांचं एक मनोमिलन, एक स्नेहसंमेलन या 4 दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण अनुभवत आहेत. गोडोली गावामध्ये कधीही यापूर्वी न अनुभवलेले अनेक कार्यक्रम, उपक्रम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तिभावाचं एक चांगलं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण अनुभवतोय. भैरवनाथाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, गावामध्ये यापुढे देखील अशीच एकी नांदावी, गावामध्ये कायमच सर्वांवर भैरवनाथाची कृपादृष्टी लाभावी, कोणामध्येही वाद विवाद तंटा होऊ नये, सर्वांनाच यश संपदा, धनसंपदा, त्याचप्रमाणे उत्तम आरोग्य मिळावं अशी भैरवनाथाच्या चरणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करतोय. धन्यवाद. भैरवनाथाच्या नावानं यांच्यातर्फे या 4 दिवसात 21, 22, 23, 24 या दिवसात जो काय आज कार्यक्रमाचं नियोजन या सर्वांनी, ग्रामस्थांनी आणि देवस्थानच्या विश्वस्तांनी, सर्व माहेरवासी या कार्यक्रमास उपस्थित राहिला, त्याबद्दल देवस्थान ट्रस्टतर्फे आणि गोडोली ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज या मंदिराचं काम गेली 7 वर्ष चालू होतं. या कार्यक्रमाची पूर्णावृत्ती साधारण ह्या 20 तारखेला झाली. 21 तारखेला या
मंदिराचं सुरुवात लोकार्पणासाठी करून दिलेले. आज मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झाला. याबद्दल भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं सर्वांचे आभार. आमच्या वतीने म्हणजे आम्ही कसं असतो पुण्याला पण लहानाच्या मोठ्या गेलं तरी गावी येणं असतं, पण हे मंदिर होत असताना डोळ्यासमोर आम्ही पण पाहिलेलं आहे. हे असं मंदिर मला वाटतं गोडोलीला या सातारा जिल्ह्यामध्ये कुठे नसेल. त्यामुळे हे मंदिर असं आपल्या घरातलं आपल्या गावातलं असल्यामुळे यासाठी आम्ही पण 2-3 दिवस झाले इथून राहतोय की बाबा हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर बघण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि हे खरंच या मंदिराबद्दल ट्रस्टचा म्हणावं तेवढं धन्यवाद खूप आहेत. आणि या सगळ्या गावांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. मंदिरासाठी ज्या स्वरूपात देणगी आली ती देणगी खूप मोठी होती आणि साधारण 2.5 ते 3.25 कोटी रुपयाचं काम आजपर्यंत झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. गेल्या 7 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर गावकरी असतील किंवा ट्रस्टी असतील आज हे मंदिर साकार होत आहे. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि एक ट्रस्टी या नात्यानं या मंदिरासाठी ज्यांचा कोणाचा सिंहाचा वाटा आहे, कोणाचा खरीचा वाटा आहे, या सगळ्यांचे आभार. मग त्यात अगदी गोडणी गावचे ग्रामस्थ, विश्वस्त, अगदी गौंडी असतील, सगळे अबालवृद्ध महिला सगळ्यांनी अगदी माहेर वाचण्याने अगदी सढळ हाताने मदत केली. म्हणजे आपण आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडची मदत माहेर वाचण्याने केली. गावकऱ्यांनी श्रमदान असो काही प्रत्येक बाबतीत कुठं कमतरता नाही, उणीव नाही, काही नाही. ह्या सगळ्यांच्या अथक परिश्रमाचं सार म्हणून आज एक कळस मंदिरावर बसलेला आहे. एक ट्रस्टच्या वतीनं एक ट्रस्ट मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि अशी सहकार्यातनं पुढं दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा राहील. भविष्यात दुसऱ्या टप्प्याचं नियोजन आहे ट्रस्टचं, अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.